आपकी अदालतमध्ये बीएसपीच्या नेता मायावतींवर आरोप आहे की यांनी सत्तेचा दुरुपयोग केला. मायावतीजी, तुमचे विरोधी हा आरोप लावत राहिले की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा सत्तेचा संपूर्ण उपयोग तुम्ही आपल्या फायद्यासाठी केला. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये हे सांगा की मी वैयक्तिक लेवलवर मी काय फायदा घेतला. एक तरी एक्झाम्पल तुम्ही माझ्यासमोर ठेवा तर मी तुमच्या या बोलण्याशी सहमत असेल. पहिलं एक्झाम्पल तर हे आहे की जेव्हा तुम्ही तिकीट देता कुणाला बहुजन समाज पार्टीचं, तर त्या तिकिटासाठी पैसे घेतले जातात. तुम्ही सांगा कुठलंही एक्झाम्पल तुमच्याकडे असेल किंवा कुणीतरी येऊन हे सांगितलं की तुम्हाला की मी पैसे घेतले आणि ज्यांनी घेतलं तर तुम्हाला या अदालत समोर त्याला हजर करायला पाहिजे. नाही, बोलण्यासाठी तर माहित नाही तुम्ही कुठल्या गोष्टी तुम्ही बोलता आहात. पार्टीचे नेता आहेत हे राशिद अलवी यांचं विधान आहे. जेव्हा राशिद अलवीला पैसे घेऊन तिकीट देण्याची प्रथा आहे. तुम्ही कुणाबद्दल बोलता आहात? आधी तर श्री राशिद अलवीला हे विचारलं पाहिजे की जेव्हा त्याने मागची निवडणूक बीएसपी मधून लढवली आणि तो मेंबर ऑफ पार्लमेंट बनून आला, तर जर मी पैसे घेतले होते तर तो आधी का नाही म्हणाला की मी इतके पैसे घेतले. जेव्हा मी यावेळी त्याचं तिकीट कापलं आणि त्याला तिकीट नाही दिलं, त्याच्यानंतर त्याने माझ्यावर आरोप लावला. उत्तर प्रदेशमध्ये मायावती एकटी अशी आहे, नेता आहे, मी उत्तर प्रदेशचं सांगते, संपूर्ण देशाचं मी तुम्हाला सांगते की जिने राजकारणात आल्यानंतर कधी आपल्या आई वडिलांना, भावा बहिणींना, कधी आपल्या नातेवाईकांना कधी मी प्रोत्साहन नाही दिलं, नाही कुणाला MP बनवलं, ना मी कुणाला MLA बनवलं, ना कुणाला राज्यसभेमध्ये पाठवलं, ना विधान परिषदेमध्ये पाठवलं, कायम बहुजन समाजातील लोकांना पाठवलं. माझ्यासारखा नेता तुम्हाला इंडियामध्ये कुठेच मिळणार नाही. जेव्हापासून मी राजकारणात आले, मी बहुजन समाजातील लोकांना प्रोत्साहन दिलंय, आपल्या नात्या संबंधांना कधीच प्रोत्साहन नाही दिलं. त्यामुळे माझ्यावरती वैयक्तिक किंवा परिवारवाद या प्रकारचा आरोप लावणं अगदी चुकीचं आहे. अगदी योग्य आहे की कुटुंबातील लोकांना राज्यसभेमध्ये नाही पाठवलं, MLA नाही बनवलं, तिकीट नाही दिलं, मंत्री नाही बनवलं, परंतु कुटुंबातील लोकांची प्रॉपर्टी वाढली, त्यांचा बँक बॅलन्स वाढला. काय बोलतात तुम्ही? कुटुंबातील लोकांना मी माझ्यापासून वेगळं ठेवते. मी अगदी कुटुंबातील लोकांची अगदी वेगळी राहते. ते काय करतायत, काय प्रॉपर्टी बनवतायत त्यांना माहिती. प्रश्न माझा असेल तर मला जे विचारायचं ते मला विचारा तुम्ही. सरकारी रेकॉर्डची गोष्ट सांगतो. अरे सरकारी रेकॉर्ड तर तुम्हाला अगदी चुकीचं सांगतील. सरकारी तो तुमचा रेकॉर्ड जो वृत्तपत्रात छापला तो तुमचा रेकॉर्ड. नाही, हे तर सीबीआयला कोर्ट केलंय. सीबीआयने अजून फायनल रिपोर्ट कुठे सबमिट केलाय? तुम्ही का सीबीआयची बदनामी करताय? खरी नाही का की 1 एप्रिल 1995 पासून 29 ऑगस्ट 2003च्या दरम्यान बऱ्याचशा प्रॉपर्टी खरेदी केल्या गेल्या. जेव्हा त्यांनी प्रॉपर्टी घेतली, हे बघा अजून या प्रकरणाची चौकशी चालू आहे. अजून सीबीआयने फायनल रिपोर्ट दाखवलेला नाहीये. हे तर FIR मध्ये लिहिलंय. FIR मध्ये त्यांना जे काही कुठून तपशील मिळाले त्यांनी तिथे FIR दाखल केली. परंतु जोपर्यंत मी अजून तर ही चौकशी करतायत ना, चौकशी केल्यानंतर जोपर्यंत ते रिपोर्ट सबमिट करत नाहीत, चार्जशीट लावत नाहीत आणि चार्जशीटचं उत्तर आम्ही देऊ आणि हे प्रकरण अदालतमध्ये जेव्हा गेलंय तर जोपर्यंत अदालत निर्णय देत नाही, तुम्ही मला सांगा, हे जे FIR तुम्ही अगदी चुकीचं बोलता. 2003 मध्ये लखनौ मध्ये हे जे FIR मध्ये ही जी प्रॉपर्टी दाखवली गेली, मला याच्यावर काही बोलायचं नाही कारण हे प्रकरण कोर्टात आहे. सीबीआय इन्व्हेस्टिगेशन करतंय. आम्हाला जे काही उत्तर द्यायचं असेल ते कोर्टमध्ये देऊ. इथे हे प्रश्न विचारणं, जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे, हे तर जनतेसमोर प्रश्न विचारणं हा कोर्टाचा अपमान होईल. हे तर अच्छा जे कोर्टामध्ये योग्य नाहीये कारण अजून इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट झालेलं नाहीये आणि प्रकरण कोर्टात आहे. सीबीआयला आपल्या तपासणीचा रिपोर्ट तिथे सबमिट करायचा. फक्त इतकंच सांगा, या सगळ्याचं उत्तर मी अदालतमध्ये देईन. ही सुद्धा अदालत आहे जनतेची नाही, जी दुसरी अदालत आहे जिथे हा निर्णय होईल. जनतेची अदालत वेगळी असते. इतकंच सांगा की सरदार पटेल रोडवर दिल्लीमध्ये तुम्ही 26 करोड रुपयांचा बंगला खरेदी केला की नाही केला? तुम्ही चुकीचं बोलतात. मी माझ्या नावाने कुठलाच 26 करोड रुपयांचा बंगला खरेदी केला नाही. तुमच्या पार्टीच्या नावाने खरेदी केला? पार्टीच्या नावाने एक नाही, माहित नाही आता आपल्या देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये मी पार्टीच्या नावाने प्रॉपर्टी जवळजवळ खूप राज्यांमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली का? ही जी कुठली प्रॉपर्टी घेतली पार्टीच्या नावाने घेतली असेल, परंतु मी माझ्या नावाने कुठली प्रॉपर्टी घेतली. तुम्ही काय बोलताय जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे आणि सीबीआय इन्व्हेस्टिगेशन करताय? आता मायावती तुम्ही हे बघा तुम्ही दुसरा प्रश्न विचारा कारण माझी इच्छा नाही की अदालतचा अनादर व्हावा. अदालतचा अवमान का नाही अदालतचा अपमान होणार? जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे, सीबीआय आता इन्व्हेस्टिगेशन करताय, अजून इन्व्हेस्टिगेशन हे कम्प्लीट झालेलं नाही, चार्जशीट लावलेली नाही, तर असा प्रश्न तुम्ही का विचारतात? यासाठी कारण पब्लिकला तर जाणून घ्यायचं. पब्लिकला तेव्हा समजेल जेव्हा याच्यावर फायनल निर्णय येईल.
तेव्हा आपण बोलूया ना. अहो, मी तुम्ही का तर तुम्हाला चुकीचं तुम्हाला बोलताय? स्पष्टीकरण देण्याची संधी नाही, देत आहे. अगदी चुकीचं आहे. तुम्ही नाही असा हो. असा प्रश्न तुम्ही विचारला नाही पाहिजे जेव्हा हे प्रकरण कोर्टात चालू आहे. पण हे मला पब्लिकला कोर्टाचा अपमान करायचा नाही. तुम्ही करू शकता कोर्टचा अपमान. मी तर अवमान मी करत नाही करू नाहीये. शकत. पण तुम्ही यामुळे मी नाराज का होताय? अदालतचा मान आणि सन्मान करते पूर्ण. जर 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 मी असे प्रश्न विचारले तर तुम्हाला राग का मी येतो? रागाने यामुळे बोलते की तुम्ही मला अशा प्रश्नांची उत्तरं मागता ज्यामुळे कोर्टाचा अपमान होईल आणि उद्या मला कोर्टामध्ये उभं राहावं लागेल. तुम्हाला तर मला अडकवायचंय. अरे हं? आता मी अडकणार नाहीये. मी तुम्हाला स्वतः अडकवीन. मी तर केवळ इतकंच विचारतोय की इतकी प्रॉपर्टी जी अरे तुम्ही तुमची सगळी उत्तरं मी कोर्टात देईन ना. जी न्यायपालिका आहे त्यामध्ये देईन. तुम्हीच तर म्हणताय ना की नातेवाईकांना काही प्रोत्साहन नाही दिलं. मी नातेवाईकांचं तर बघा, राजकारणाबद्दल बोलते. नातेवाईकांचे बँक बॅलन्स वाढले, त्यांच्याकडे अरे मी properties वाढल्या. राजकारणाबद्दल बोलते. आता तर माहित नाही FIR मध्ये तर लोक काय काय लिहितात. या सगळ्याची उत्तरं मी माननीय अदालतमध्ये देईन. अदालतमध्ये, कारण हे प्रकरण कोर्टात जे चालू आहे. अदालतमध्ये नाहीये ते तरी सांगा. कल्याण सिंग म्हणाले की तुम्ही अरे परदेशी तुम्ही त्यांना विचारा. कल्याण सिंगने, तुम्ही परदेशी गेला होतात. हा. आता ते म्हणाले की तुम्ही फॉरेन अकाउंट उघडले तिथे. मी तुम्हाला सांगते की जर परदेशात माझं एक सुद्धा अकाउंट माझ्या नावाने उघडलंय, मी प्रत्येक प्रकारची शिक्षा भोगायला तयार आहे. आणि हे जर प्रत्येक प्रकारची शिक्षा भोगायला तयार आहे श्री कल्याण सिंग आणि BJP अँड कंपनीचे लोक, त्यांच्याकडे काही असेल तर त्यात काही तथ्य नाही. चुकीच्या प्रकारचे आरोप लावतात. हे जे आरोप अगदी चुकीचे आहेत. माझ्या नावाने इंडियाच्या बाहेर एक सुद्धा अकाउंट असेल तर तुम्ही मला सांगा. तुम्ही तपासणी केली, तुम्ही आलात खरे जनतेच्या अदालतमध्ये. मी तर- प्रश्न विचारता आधी तुम्ही चौकशी तर हे- केली असती तर जनतेच्या अदालतमध्ये विचारण्याआधी. फॉर्मर चीफ मिनिस्टर आहे कल्याण सिंग फॉर्मर- यांचं म्हणणं की फॉर्मर हे- सीएम काय बोलतायत? वृत्तपत्रामध्ये काय आहे? तुम्ही या वृत्तपत्राचे कटिंग घेऊन आलात आणि जनतेच्या अदालतमध्ये विचारत आहात. त्या वृत्तपत्रांमध्ये तर काही माहित नाही काय काय चुकीचे रिपोर्ट छापलेले असतात. नाही, त्याच्या आधारावर नाही. तुमच्याबद्दल तर तुम्ही आधी तुमच्या- जे पेपरमध्ये त्याची तुम्ही पडताळणी करा. पडताळणी केल्यानंतर मग मला विचारा आणि ही मग पडताळणी- अदालतमध्ये यायला पाहिजे. मायावतीजी ही पडताळणी तर करतोय तुम्हाला ही विचारून. तर पडताळणी, अरे पडताळणी करून मला जर विचारायचं असेल मग या अदालतला बोलवण्याची काय गरज होती? पब्लिकच्या समोर विचारतोय म्हणजे अरे, कुठली गोष्ट public- लपून राहणार नाही. अरे तुम्हाला जर विचारायचं होतं तर मला विचारायचं एकट्यामध्ये. अदालतमध्ये. अहो, असं मी काय तर बोलताय तुम्ही? जनतेच्या समोर पब्लिकच्या चला, समोर जनतेच्या समोर तुम्ही विचारलं तर जनतेला विचारण्याआधी तुम्ही जेव्हा प्रश्न मला विचारताय आधी तुम्हाला पडताळणी करायला नाही हवी. नाही, पण जसं आता एखादा कल्याण सिंग सारखा मोठा नेता आरोप लावतो तेव्हा विचारायलाच लागतं ना. अरे मी तुम्हाला सांगितलं खरं, जेव्हा तुमच्याकडे प्रश्न नाहीये त्याच्याशी संबंधित तर तुम्ही इकडे तिकडे फिरून पुन्हा या छोट्या छोट्या गोष्टींमागे येताय. मी सांगितलं की माझ्या नावाने परदेशात जर एक सुद्धा अकाउंट असेल तर मी प्रत्येक प्रकारची शिक्षा भोगायला तयार आहे. माझ्या नावाने कुठलंच अकाउंट नाहीये. केवळ माझी इमेज खराब करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अँड कंपनीचे लोक या प्रकारचे त्यांनी चुकीचे आरोप लावलेत आणि जी केस आहे ही सुद्धा अगदी चुकीची आहे. माझी केवळ इमेज खराब करण्यासाठी हे सगळं राजकीय षडयंत्राप्रमाणे ते मायावतीजी खेळतायत. दोन मोठ्या हे केसेस सगळं आहेत. प्लॅनिंग करून माझ्या विरोधात ही सगळी कारवाई केली जाते. हे प्रकरण कोर्टमध्ये. आता सगळी उत्तरं मी कोर्टात देईन. दोन मोठे केस, एक तर ताज हेरिटेज अरे हे आणि सगळं एक कोर्टात प्रकरण चालू आहे. तर ही सगळी उत्तरं मी कोर्टात देईन. आता तुम्ही जेव्हा याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं नाही तर त्याच्या आधी बोलण्यात योग्य नाही.